जयदत्त क्षीरसागर हे घर वापसी करणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। कारण इतर जातीपातीचं राजकारण केलं जातं अशी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। निर्णायक वेळ आली आहे, सगळ्यांनी कामाला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आणि पुढे जाण्यासाठी मला साथ देणार का असा प्रश्नही त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलाय। योग्य वेळी निर्णय घेऊ असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते। उदय नागरगोजे आपल्याला अपडेट देत आहेत। उदय, काय नेमकं घडतंय या गोटात? नक्कीच नम्रता, विधानसभेतील पराभवानंतर जयदत्त क्षीरसागर हे राजकीयदृष्ट्या शांत होते, परंतु यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान देखील त्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केली नव्हती। परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताच ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत। आज बीडमध्ये त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा देखील घेतला असून आता या मेळाव्यातून त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचं एकच मेसेजच या माध्यमातून दिला आहे। या दरम्यान विशेष बाब अशी की बीडमधून जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते बजरंग सोनवणे, ते विजयी झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांची त्यांनी पुणे येथे भेट घेतली होती। या भेटीनंतरच जयदत्त क्षीरसागर हे देखील सक्रिय झाले असून आता ते कुठल्या पक्षातून उभा राहतात, कुठल्या पक्षाकडे उमेदवारी मागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नम्रता, धन्यवाद या माहितीबद्दल उदय।